नमस्कार. आवाज येतो का माझा? येस. मंगेश, राजेंद्र, संजय साठवजी नमस्कार. जय शिवराय. जय शिवराय. माझा आवाज येतो का तुम्हाला? राहुल गर्गे नमस्कार. जय शिवराय. विनोदजी जय शिवराय. ओके ओके. खरं तर ह्या पेजवरती मी पहिल्यांदाच लाईव्ह येतो आहे. मी बऱ्याच पोस्ट बघत असतो ह्या पेजवरच्या, कारण जोपर्यंत सिरियल चालू होती तोपर्यंत खूप छान पद्धतीनं या पेजवरती आम्हाला सगळ्यांनाच रिस्पॉन्स मिळालेला आहे. येस प्रदीपजी, थँक्यू सो मच. भाग्यश्री माळी नमस्कार. येस तेजसजी. अनिल जय शिवराय. येस कृष्णा. थँक्यू सो मच. विनायक परब थँक्यू सो मच. प्रशांत जगडे येस नमस्कार. संतोष. परशुराम हलवी, रोहन जाधव, संतोष. येस विश्वास हळदे. मी हा जो कोंडाजी बाबा फर्जंद जो रोल केलेला होता त्याच्यात फक्त माझं एकट्याचंच क्रेडिट नाही आहे, त्याच्यामध्ये अख्खी टीम इन्वॉल्ड असते. आणि त्याचे जे संवाद लिहिलेले आहेत आमचे गुरुजी आहेत प्रताप गंगावणे सर, त्यांच्या संवादांचा खूप मोठा भाग आहे त्याच्यामध्ये. त्याच्याबरोबरच ती सगळी ड्रेपरी आहे, मेकअप आहे, आमचे डिरेक्टर आहेत कार्तिक केंडे सर, स्वतः अमोल कोल्हे सर, त्यांचा खूप त्याच्यात सहभाग आहे ते कॅरेक्टर उभं करण्यामध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी मिळून तुमच्यासमोर जे कोंडाजी बाबा फर्जंद उभे करता आले मला, त्याचं क्रेडिट ह्या सगळ्यांना जातं. त्याच्याबरोबरच येस राहुल अहिरे पाटील नमस्कार. ओळखलं ना? अंकुश, ईश्वर. तर या सगळ्याच्यात समीर कवठेकर म्हणून आमचे जे प्रोडक्शन हेड EP आहेत आणि संजय गद्रे, सचिन गद्रे आहेत, त्यांचा पण त्याच्यात खूप मोठा सहभाग आहे या सगळ्या याच्यामध्ये. आणि मला स्वतःला, मी आता बरीच वर्ष टेलिव्हिजन करतो आहे आणि 4 दिवस सासूजेपासून मी या सगळ्या याच्यामध्ये आहे. पण काही काही रोल असे असतात की जे खूप मनाला भिडणारे असतात किंवा तुम्हाला तो रोल करत असताना स्वतः विसरून त्या रोलमध्ये तुम्ही शिरलेले असता. तशा पद्धतीचा हा रोल आहे. खरं तर कोंडाजी बाबा फर्जंद करत असताना खूप वेगळे वेगळे अनुभव येत गेले त्याच्यात, आणि ज्या पद्धतीने तो प्रेझेंट केला गेला, ज्या पद्धतीने त्याचा स्क्रीन प्ले लिहिला गेलेला होता, डायलॉग्स लिहिले गेलेले होते, ते खूप खूप फार सुंदर होते. म्हणजे त्याच्यात घुसल्यानंतर फार गोष्टी खरं तर करायला लागल्या नाही. कोंडाजी बाबांच्या व्यक्तिमत्वाबद्दल मी काय बोलणार. त्यांचे 2 पार्टमध्ये ज्या गोष्टी होत्या की त्यांनी आधी शिवाजी महाराजांच्या बरोबर पन्हाळ्यावरची मोहीम केलेली होती आणि संभाजी राजांच्या बरोबर जंजिऱ्याची मोहीम केलेली होती. कोंडाजी बाबांबद्दलच्या ज्या काही गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या खरं तर आमचे गुरुजी जे आहेत प्रताप गंगावणे सर, त्यांच्याकडून खूप गोष्टी समजल्या आणि मग तो रोल मला उभा करता आला. अच्छा. पन्हाळा आणि कोंडाजी बाबा फर्जंद यांच्यावरती तर अख्खी फिल्म येऊन गेलेली आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरती मी आत्ता बोलण्यात काहीच पॉईंट नाही आहे. थँक्यू सो मच भगवान पाटील. जय महाराष्ट्र श्रीराम. बापू पाटील नमस्ते. अभिजित नमस्ते. अमोल हुसळे, आबा जिंदाबाद या चित्रपटाबद्दल थोड्याफार आठवणी सांगा. आबा जिंदाबाद खूप जुनी फिल्म आहे खरं तर. त्यावेळेला मला वाटतं नटरंगचं बोलणं सोनालीचं त्या सेटवरती झालेलं होतं. सोनाली कुलकर्णीची नटरंगच्या आधीची फिल्म आहे, ज्याच्यामध्ये मी आहे, सोनाली कुलकर्णी आहे आणि अशोक सराफ आहे. आणि खरं तर गंमत अशी आहे की त्या फिल्मचं लिखाण, स्टोरी, स्क्रीनप्ले आणि डायलॉगसुद्धा प्रताप गंगावणे सरांचेच आहेत. त्याचं बरंचसं शूटिंग आम्ही पाचगणीमध्ये केलेलं आहे, खोपोलीमध्ये केलेलं आहे. आणि अशोक मामांबरोबर त्याच्या आधी मी 2 फिल्म्स केलेल्या होत्या.
पण सोनाली कुलकर्णीचं तसं नवीन नवीन ह्या इंडस्ट्रीमधली मला वाटतं पहिली किंवा दुसरी फिल्म होती तिची. नमस्कार राहुल. अनिल थँक्यू सो मच, थँक्यू. निलेश सिंग राजपूत, नितेश सिंग राजपूत. कुंडाजी बाबांचा रोल केल्यानंतर खरंच आत्तापर्यंत फक्त जय महाराष्ट्र, शिवाजी महाराज, शंभूराजे यांच्याबद्दल आपण बोलत होतो, पण तो रोल करत असताना ज्या पद्धतीनं त्याच्यातली इन्व्हॉल्वमेंट वाढत गेली त्यावेळेला खूप वेगळ्या गोष्टींचे संस्कार स्वतःवर व्हायला लागले असं मला वाटतं खरं तर. उज्ज्वला पवार थँक्यू सो मच. शुभम थँक्यू सो मच. नितेश, मी आत्तापर्यंत बऱ्याच मालिकांमध्ये काम केलेलं आहे. ह्याच्यातला गेटअप थोडासा वेगळा आहे. मला वाटतं आत्तापर्यंत माझ्या नावावरती 6,000पेक्षा जास्त एपिसोड्स जमा झाले असतील वेगळ्या वेगळ्या सिरियलमधले मिळून. ह्याच्या आधीची जी माझी सिरियल होती ती जाडूबाई जोरात म्हणून होती, ज्याच्यात निर्मिती सावंत, मी, किशोरी असं एक ट्रायंगल आणि गमती जमतीची एक सिरियल आम्ही केलेली होती. आणि 4 दिवस सासूचे मधला अशोक देशमुख म्हणून मी बरीच वर्ष काम केलेलं आहे खरं तर. उदय जय जिजाऊ, येस राम. माया थँक्यू सो मच. प्रभाकर थँक्यू सो मच. चंद्रकांत, ही भूमिका कशी भेटली? खरं तर ह्याच्या आधी पण अमोल सरांची ओळख होती, कार्तिक केंडेंची ओळख होती. त्याच्या आधी मी ह्याच्यामध्ये वेगळ्या एका रोलसाठी काम करणार होतो, पण त्यावेळेला माझं नेमकं जाडूबाई जोरात नावाची सिरियल चालू होती, त्याच्यामुळे तारखा आणि इतर गोष्टी त्यांचा मेळ बसत नव्हता, त्याच्यामुळे ते शक्य झालं नाही. आणि ज्या वेळेला प्रोडक्शन हाऊसकडून फोन आला की हे असं एक कॅरेक्टर आहे आणि प्रताप गंगावणे सरांनी त्या कॅरेक्टरबद्दल समजावून सांगितलं की याच्यामध्ये बऱ्याच वेळेला असं होतं की मोहिमा फत्ते झालेले जे सरदार आहेत त्यांच्याबद्दल खूप माहिती आहे सगळ्यांना, पण अशा काही मोहिमा आहेत की ज्या फत्ते झालेल्या नाही आहेत, पण त्याच्यामध्ये त्या मावळ्यांनी राजांसाठी जे काही काम केलेलं आहे ते खूप अप्रतिम आहे. तर अशा पद्धतीचा हा रोल होता आणि खरं तर तो छोटा रोल होता ओव्हरऑल सिरियलचं बघितलं तर, पण एक महत्त्वाचं कॅरेक्टर होतं ते. आणि एवढं सगळं ब्रीफिंग मिळाल्यानंतर मी नाही म्हणायचा संबंधच नव्हता त्याच्यात. योगीराज थँक्यू सो मच. शुभम, नंतर कोणती भूमिका करायला आवडेल? असं नाही आहे, खूप छान छान आणि चांगल्या चांगल्या भूमिका करायच्या आहेत. हा रोल झाल्यानंतर पण माझ्याकडे बरेचसे रोल आले, पण तोपर्यंत माझं ठरत नव्हतं की कुठल्या पद्धतीचा रोल करायचा आहे. जंजिरा किल्ला आणि पन्हाळा बघायला आवडेल का? मी कोल्हापूरचाच आहे, त्यामुळे पन्हाळ्यावरती तर मी खूप वेळेला आणि म्हणजे लहानपणापासून आत्तापर्यंत जातोच आहे नेहमी. नमस्कार प्रज्ञा. आशिष, जय जिजाऊ. येस संदीप, थँक्यू सो मच. माझ्या अभिनयामुळे कोंडाजी बाबा फर्जंद पोचले असं नाही आहे. कोंडाजी बाबांच्या कॅरेक्टरमुळे खरं तर मी आनंद काळे म्हणून घराघरात पोचलो आहे असं म्हणायला पाहिजे. खूप मोठी माणसं होती ती आणि आमच्या या सिरियलमुळे इतिहास नाही असं म्हणणं चुकीचं ठरेल खरं तर. शिवाजी महाराज, शंभूराजे हे खूप मोठी माणसं आहेत, त्यांच्यामुळे आमची सगळी टीम तुमच्यापर्यंत पोचू शकली, त्यांच्यामुळे आज आमचं नाव झालेलं आहे. आम्ही त्यांना तुमच्यापर्यंत पोचवणारे नाही, आम्ही खूप लहान आहोत आणि त्या सगळ्यांच्यामुळे आज आम्ही तुमच्यापर्यंत, तुमच्या घरापर्यंत पोचले आहे. भूमिका करताना खूप छान वाटलं. ऑब्व्हियसली खूप छान रोल होता तो आणि आमचे जे दिग्दर्शक आहेत कार्तिक केंडे, त्यांनी पण खूप छान पद्धतीने ते कॅरेक्टर प्रेझेंट केलेलं होतं. त्याच्यामुळे ते काम करताना पण एक आतून समाधान जे लागतं कुठल्याही कलाकाराला, ते ह्या कॅरेक्टरमुळे मला खरं तर बऱ्याच वर्षांनी मिळालं असं म्हणायला हरकत नाही. मी तयार करायचा प्रोड्युसर म्हणून नाही, अमोल सर करतातच आहेत, त्यांच्याबरोबर मी काम करतोच आहे. मी प्रोड्यूस करायचा विचार आहे, पण थोडा वेळ लागेल त्याला, कदाचित एवढ्या लवकर ते नाही होणार. अभिजित थँक्यू सो मच. अमृत पाटील, जय जिजाऊ.
येस अमोल. हो, मी कोल्हापूरचाच आहे आणि त्याच्यामुळे ती लँग्वेज जी आहे किंवा त्याचा लहेजा जो आहे, ज्या पद्धतीनं ते डायलॉग्स तुमच्यापर्यंत पोचत आहेत, ते नेण्याकरता मला फार काही अवघड गेलं नाही. कारण मी लहानाचा मोठाच कोल्हापुरात झालेला असल्यामुळे तो विषय नव्हता. थँक्यू सो मच बापू पाटील. मनोज, थँक्यू. येस ज्योतिका, कशी आहेस तू? बेळगावला काय पाऊस पाणी? सुरेश, वेगळे वेगळे रोल येत आहेत खरं तर, आणि या लॉकडाऊनमुळे काही प्रोजेक्ट्स पुढे मागे झालेले आहेत. त्यामुळे आता बघू हे लॉकडाऊन संपून शूटिंग कधी चालू होत आहेत आणि कुठल्या पहिल्या प्रोजेक्टमधनं मी तुम्हाला भेटायला येतो आहे, आत्ता सांगणं थोडंसं कठीण आहे. येस मनीषा. कसरत मनीषा, भूमिकेसाठी कसरत ॲज सच नाही केली. एक ॲक्टर म्हणून त्या कॅरेक्टरमध्ये घुसताना जो काय एक अभ्यास करायला लागतो त्याच्यामध्ये खूप मदत होते आमच्या दिग्दर्शकांची, आमच्या लेखकांची. त्याच्यामुळे त्या कॅरेक्टरमध्ये शिरता आलं. येस सचिन काळे, थँक्यू सो मच. संदीप मोरे, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. शंतनू, थँक्यू सो मच. त्या कदाचित पर्सनॅलिटी माझी त्या कॅरेक्टरला जात होती म्हणूनच माझं कास्टिंग झालं आहे असं मला वाटतं. त्याच्याबरोबर ॲक्टर म्हणून तर सगळीजणं मला ओळखतच होते, पण ती पर्सनॅलिटी पण त्याला मॅच होत होती, याच्यात एक मोठी गोष्ट आहे ती. संदीप, थँक्यू सो मच. येस सुप्रिया, थँक्यू सो मच. अनिकेत, दिलीप, वरद, कुणाल, सूरज, येस येस, थँक्यू थँक्यू. नाही, मला स्वतःला खूप समाधान वाटलं त्या सगळ्या ह्याच्यामध्ये काम करत असताना. आणि आमची जी टीम आहे ती खूप छान टीम होती. त्यामुळे स्नेहलताजी नमस्कार, कशा आहात तुम्ही? थँक्यू सो मच. येस सागर. अविनाश, थँक्यू सो मच. योगीराज, थँक्यू थँक्यू थँक्यू. माझ्या भूमिकेपेक्षा सुद्धा एक कोंडाजी बाबा फर्जंदसारखेच अनेक मावळे शंभूराजांबरोबर आणि शिवाजी महाराजांबरोबर होते, म्हणून स्वराज्य ही संकल्पना जी आहे त्यांना ती प्रत्यक्षात आणता आली असं मला वाटतं. येस नितेश. 16 मावळे घेऊन जे केलं ती मोहीम जी आहे ती पन्हाळ्याची मोहीम आहे, आणि मी जे आत्ता रोल त्याच्यात केलेला आहे ते ती जी मोहीम आहे ती जंजिऱ्याची मोहीम आहे. आमच्या हिचं प्रकरण नाटक खूप छान आहे. आय नो, खूप मस्त नाटक आहे ते. स्नेहलताजी नमस्कार. नाटक आता परत कधी आम्ही परफॉर्म करू शकू मला माहिती नाही आहे, कारण थिएटर्स कधी चालू होणार आहेत कुणालाच माहिती नाही आहे. पण एकदा थिएटर्स चालू झाले की आमच्या हिचं प्रकरण हे आम्ही नक्की तुमच्यासमोर घेऊन येऊ. येस सतीजी, थँक्यू सो मच. वैशालीजी, थँक्यू सो मच. गणेश, उमेश, येस येस. ह्याच्या आधीच्या पण भूमिका बऱ्याचशा केलेल्या आहेत खरं तर. येस, शिवाजी महाराजांची जी सिरियल आधी केलेली होती ज्याच्यात अमोल सरांनीच शिवाजी महाराज तुमच्यासमोर आणलेले होते. शंभूराजांच्या पण रोलमध्ये त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने इतिहास तुमच्यासमोर मांडलेला आहेच. थँक्यू सो मच सुप्रिया. माधवी, थँक्यू सो मच. येस सुशांत, थँक्यू सो मच. हो शुभम, जेव्हा जेव्हा कोंडाजी बाबांचं नाव निघतं तेव्हा तेव्हा लवंगीबाईबद्दल मला बऱ्याच ठिकाणी विचारलं जातं. खरंच हे सगळे डायलॉग्स बऱ्याच जणांना पाठ आहेत. अविनाशमुळे पुस्तक वाचून भूमिकेसाठी अभ्यास नाही झालेला याच्यात. आमचे जे लेखक आहेत, जे आमचे गुरुजी आहेत प्रताप गंगावणे सर, यांच्याकडून बऱ्याच गोष्टी समजल्या आणि त्यांनी खूप वेळेला त्या कॅरेक्टरबद्दल आणि त्या भूमिकेबद्दल गोष्टी समजावून सांगितल्या. त्याच्याबरोबरच कार्तिक केंडे जे आमचे डिरेक्टर आहेत त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं त्या गोष्टी समजावून सांगितल्या. त्याच्यामुळे कोंडाजी बाबा फर्जंद हा हे कॅरेक्टर तुमच्यासमोर त्या पद्धतीनं मला आणता आलं.
थँक्यू सो मच सागर. सेटवरील गमती जमती, सेटवरील गमती जमती खूप असायच्या. पण त्याच्यामध्ये आमच्याकडे त्या पिरियडमध्ये काम पण खूप होतं, कारण कोंडाजी बाबा फर्जन जो जंजिऱ्याची मोहीम चालू होती त्यावेळेला नाही, अमोल सरांचं आणि माझं काम तसं खूप कमी पिरियड पुरतं होतं त्याच्यामध्ये. अमोल सर त्यावेळेला इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये पण बिझी होते आणि कोंडाजी बाबा फर्जन ज्या वेळेला जंजिऱ्यात जातो त्याच्यानंतर तशी त्यांची भेट संभाजीराजांबरोबर झालेली नाही आहे. आधीच्या पार्टमध्ये जे आम्ही एकत्र काम केलं तेवढंच मी आणि अमोल सरांनी एकत्र काम केलेलं आहे. मला आवडलेला क्षण त्याच्यामधले खूप आहेत, सगळ्याच गोष्टी आहेत, पण स्पेशली जेव्हा शेवटचा पोर्शन आम्ही शूट करत होतो की ज्यावेळेला कोंडाजी बाबा फर्जन त्या म्हणजे आता कुठल्याही क्षणाला त्या गोदामामध्ये जाणार, ते सापडणार आणि त्याला वात लावून ते उडवून देणार, हा जो सिक्वेन्स आम्ही शूट करत होतो तो खूप छान होता आणि त्याच्यामध्ये त्या ह्याच्यामध्ये एक भारावले पण तयार झालेलं होतं. माझं गाव कोल्हापूर जिल्ह्यात, मी खुद्द कोल्हापुरातच राहतो. नाही, खास अशी तयारी असं नाही सिरियलमध्ये. खरं तर तेवढा वेळ मिळत नाही मायाजी त्याच्यामध्ये. म्हणजे हार्डली 2-4 दिवसाचा वेळ असतो त्याच्यामध्ये आणि इतकी वर्ष काम करत असल्यामुळे त्या सगळ्या गोष्टी समजावून घेतल्यानंतर त्याचं कॅरेक्टर जे आहे ते उभं करायला बाकीच्या पण लोकांची मदत होते. कोंडाजी बाबा आणि लवंगीबाईंचं बॉन्डिंग ते खरं तर सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दाखवलेल्या आहेत आपण सिरियलमध्ये. खूप चांगल्या पद्धतीने रिस्पेक्टनी कोंडाजी बाबांनी लवंगीबाईंना वागवलेलं आहे त्याच्यामध्ये. प्राजक्ताताई आणि अश्विनीताई सोबत काम करण्याच्या आठवणी सांग. प्राजक्ता आणि माझं पण खरं तर तसं फार त्याच्यात काम एकत्र नव्हतं, पण आम्ही वेगळ्या वेळेस सीन्सच्या वेळेला वेगळ्या वेगळ्या दिवशी एकत्र असायचो. पण खूप छान मजा आली त्या सगळ्यांच्या बरोबरच काम करून आणि पुन्हा एकदा आम्ही सगळेजण एकत्र काम करू असं मला वाटतं. थँक्यू सो मच. खरं आहे, ह्या आवाजाचा पण त्याच्यामध्ये खूप मोठा भाग आहे. तो त्याच पद्धतीचा आवाज असेल तर ते कॅरेक्टर त्या पद्धतीने प्रेझेंट केलं जाऊ शकतो. आवडता हिरो कोण आहे? बेस्ट ॲक्टर असलेली सगळीजणच आवडतात, पण बच्चन साहेबांना पर्याय नाही आहे. रायगडावरती किती वेळेला गेलेला आहात? रायगडावरती मी आत्ताच जाऊन आलो. खरं तर मला बायकिंगची पण आवड आहे, त्यामुळे मी आत्ता जी एक नवीन बाईक घेतली त्याच्यावरून मी आत्ता गेलेलो होतो. त्याच्या आधी बऱ्याच वर्षापूर्वी रायगडावरती गेलेलो होतो. ह्याच मालिकेत तुम्हाला दुसरा कोणता रोल करायला आवडला असता? आता कोंडाजी बाबा फर्जन इतकं बसलेलं आहे इथे आणि इथे, तर दुसऱ्या कुठल्या रोलचा विचार करणं जरासं अवघड जाईल असं मला वाटतं. यस सूरज, तुमच्याच नाही, काम करताना माझ्याही अंगावरती काटा यायचा आणि मलाही प्रश्न पडायचा की हे सगळं करत असताना काहीतरी करून सिद्ध्याला एकदा मारता येऊ शकतंय. आणि त्याच्या रिहर्सल्स पण आम्ही खरं तर शेवटच्या सीनमध्ये जेव्हा सिद्धी माझे कोंडाजी बाबांचे हात बांधून घेऊन आलेला असतो आणि त्याचं मुंडकं उडवतो, त्या सीनमध्ये आम्ही रिहर्सल्स पण केल्या की हात बांधलेले असताना पण शेजारच्या शिपायाची तलवार काढून घेऊन मी सिद्धीला मारू शकतोय, तर एकदा करूया का आपण? प्रत्यक्षात घडलेलं नाही आहे, पण किमान सिरियलमध्ये तरी सिद्धीला मारून टाकूया ना. असं बरंच काय 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 चाललेलं असायचं. राहुल गर्गे संवाद, त्यातले संवाद खरंच खूप छान होते. ते असं नाही करता येत आम्हाला. म्हणजे एवढं तो सगळा गेटअप असतो, ते सगळं वातावरण असतं आणि त्या रोलमध्ये घुसल्यामुळे ते संवाद त्या पद्धतीने तुमच्यापर्यंत पोचतात. येस अपर्णा, थँक्यू सो मच. तू तर मला खूप आधीपासून ओळखतेस, जेव्हा आपण राज्यनाट्य आणि कामगार कल्याणच्या स्पर्धा करत होतो तेव्हापासून ओळखतेस. येस 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 गणेशजी. येस राधिका.
हो, आम्ही आत्ता पण खरं तर जाणार आहे. मी खरं तर लॉकडाऊन जाहीर झालं त्या दिवशी मी जंजिऱ्यावरती असणार होतो. मी आत्ताच जे तुम्हाला सांगितलं त्यावेळेला मी जी आत्ता माझी नवीन एक बाईक घेतलेली आहे निंजा 1000 नावाची. तर त्याच्यावरून आमची एक बाईक टूर होती, टर्टल फेस्टिवल, आणि ते सगळं करून 2 दिवस जंजिऱ्यावरती राहणार होतो. पण अचानक पुन्हा एकदा असं तिकडे आमच्याकडे नव्हतं काही नेटवर्क वगैरे, त्यामुळे समजलं नाही. पण ज्या वेळेला समजलं की लॉकडाऊन आणि या सगळ्या गोष्टी चालू व्हायला लागलेल्या आहेत, त्यावेळेला तो प्लॅन कॅन्सल करावा लागला आणि परत कोल्हापूरला यावं लागलं. येस अभिजित, थँक्यू सो मच. येस नागेशजी, मला माहिती नाही ऐतिहासिकच भूमिका मी करेन का नाही, पण चांगल्या चांगल्या भूमिकेतून तुमच्यासमोर यायला नक्कीच आवडेल मला. हॉटेल महाराजा नाही आहे माझं हॉटेल. हॉटेल राजपुरुष आणि हॉटेल कार्निवल माझं आहे. कार्निवल हॉटेल बरोबर आहे, पण हॉटेल राजपुरुष आणि हॉटेल कार्निवल ही माझी हॉटेल्स आहेत कोल्हापूरमध्ये. नक्की नक्की कोल्हापुरात कोणी आले की इथे जेवायला किंवा राहायला हॉटेल राजपुरुषमध्ये आणि कार्निवलमध्ये नक्की येतात. तुमचे आवडते पात्र कोणते या मालिकेत? ऑब्व्हियसली मला जर विचारलं तर मला कोंडाजी बाबा म्हणून सांगायला आवडेल. पण खरं तर शंभूराजांचं जे काय काम आहे ते त्यांनी म्हणजे त्या काळामध्ये त्यांनी हा प्लॅन कसा बनवला असेल की ज्याच्यात कम्युनिकेशनची काहीही साधनं नव्हती, आणि आज ठरवल्याने 18 महिन्यानंतर एका ठराविक दिवशी कुठेतरी हल्ला केला जाणार आहे, आणि त्या गोष्टीला स्टिकअप राहून त्या गोष्टी सगळ्या घडवून आणून ते करायचं. कमाल आहे, कमाल आहे. विश्वजित फडते, हो हो, विश्वजित फडते खूप चांगला मित्र आहे माझा, ज्यांनी सिद्धीचा रोल केलेला होता, आणि खूप छान ॲक्टर आहे तो, आणि खूप डाऊन टू अर्थ. आणि विश्वजितची पर्सनॅलिटी आणि सिद्धीची पर्सनॅलिटी हे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव आहेत. थँक्यू सो मच अरुण. आशिष, येस, विश्वजित फडतेबद्दल मी सांगितलं, तो खरं तर गोव्याचा आहे विश्वजित, आणि खूप चांगला ॲक्टर आहे तो. सिद्धीचा रोल खूप छान त्यांनी तुमच्यासमोर आणलेला होता, पण त्याचा स्वभाव कम्प्लिटली वेगळा आहे. येस अजित, थँक्यू सो मच. येस येस. नामदेव खरामध्ये नमस्कार. लॉकडाऊनमध्ये फिटनेससाठी नाही, खरं तर काही करायला नाही आहे. बाकीच्याच गोष्टी बऱ्याचशा चाललेल्या होत्या. ह्या प्रश्नाचं पण उत्तर दिलं मी आत्ता. येस, थँक्यू सो मच. येस येस अपर्णा. कोणता रोल करायची मनापासून, असा एखादा रोल अपर्णा कुठल्याच ॲक्टरला असं होणार नाही की मला एकच रोल करायचा आहे म्हणून. त्याला खूप रोल करायचे असतात, कारण त्याला बघितलं तर आपल्याला एकच आयुष्य देवाने दिलेलं असतं, ज्याच्यात कुठलाही कलाकार किंवा कुठलाही ॲक्टर वेगळी वेगळी आयुष्य जगत असतो. त्यामुळे एकच कॅरेक्टर मला करायला आवडेल असं नाही आहे, खूप वेगळ्या वेगळ्या कॅरेक्टरमध्ये मला जायला आवडेल. येस ज्योतिका, थँक्यू सो मच. येस कळलं. अजित, येस. अंकुश, थँक्यू सो मच. जय शिवराय. निलेश, थँक्यू सो मच. येस अभिजित. नागेश, खरं तर तो अख्खा जो ट्रॅक होता ना, एखादा प्रसंग सांगणं तसं त्याच्यातलं अवघड जाईल, पण त्या अख्ख्या ट्रॅकमध्ये इतके वेगळ्या वेगळ्या गोष्टी येत होत्या की तो अख्खा ट्रॅक मला आवडला. थँक्यू सो मच बापू पाटील. पटापट वरती जात आहेत मेसेज, त्यामुळे काही मिस होत आहेत माझ्याकडून. महिमा, मी आत्ता उत्तर दिलं तुमच्या प्रश्नाचं, तयारी काय काय करायला लागली ती. येस अश्विनी, थँक्यू सो मच. विश्वजित, गावरान बोली मी कोल्हापुरातलाच असल्यामुळे मला ते अवघड नाही गेलं. शैलेश,
मुंडक, येस येस येस, खूप छान बनवलेलं होतं ते आणि बराचसं मायासारखं दिसणार होतं. नाही ते नाही आहे. येस उज्ज्वला, येस. तो शेवटचा जो प्रसंग होता, शंभूराजांनी कोंडाजी बाबांचा चेहरा हातात घेऊन, जो मुंडकं घेऊन आलेले असतात तो हातात घेऊन केलेला आहे, ते खोटं नाही आहे. त्यावेळेला मीच होतो तिथे आणि माझा चेहरा आहे, पण ते टेक्निकली त्या पद्धतीनं अरेंज केलेलं होतं की सगळ्यांना असं वाटत होतं की छाटलेलं मुंडकं त्यांनी हातात धरलेलं आहे. थँक्यू सो मच प्रमोद. येस निलेश, आवाजाबद्दल काहीतरी सांगा. आवाजाबद्दल मला प्रश्न नाही कळाला नेमका काय आहे ते. जगदंब क्रिएशन्सबद्दल अमोलचं प्रोडक्शन हाऊस आहे आणि अमोल स्वतः ॲक्टर आहे आणि खूप सेन्सिबल ॲक्टर आहे तो. आणि जसा उत्तम ॲक्टर आहे तसंच खरंच खूप माणूस म्हणून सुद्धा खूप छान आहे तो. आम्ही बरीच वर्ष एकमेकांना ओळखतो आहे. खरं तर याच्याही आधी बऱ्याच वेळेला प्लॅन केलेला होता की आपण एकत्र काम करूया म्हणून, पण योग आत्ता आला. आणि त्याची जी कमांड आहे किंवा त्याची काम करण्याची जी पद्धत आहे अमोलची, ती खरंच खूप छान आहे. आणि फक्त ॲक्टर म्हणूनच नाही, तो बेसिकली त्याचं एज्युकेशन जे झालेलं आहे त्यात तो डॉक्टर आहे. लॉचा खूप चांगला अभ्यास आहे त्याला आणि आत्ता तर तो खासदार झालेला आहे. आणि त्याची एक एक भाषणं तुम्हीही ऐकली असतील की खूप अभ्यासपूर्ण भाषणं असतात त्याची. तर हॅट्स ऑफ आहेत अमोलला खरं तर. येस अमोल, फोटोग्राफीची आहे मला आवड. मी बऱ्याच वेळेला वेळ मिळेल तेव्हा फोटोग्राफी करायला जातो. नाही, माणसांचे फोटो काढण्यापेक्षा मला जंगलात जाऊन वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करायला जास्त आवडते. येस पवन, टिकटॉकवर दिसत नाही. नाही, टिकटॉक नाही आवडत मला. म्हणजे मी ट्राय पण केलेलं नाही आहे. मी ह्याच्या आधीची जी सिरियल करत होतो त्याच्यात अमृता माया मुलीचा रोल करत होती, जी खरं तर टिकटॉक क्वीन आहे. तिने बऱ्याच वेळ प्रयत्न केला, ते मला दाखवायचा पण प्रयत्न केला, पण मला स्वतःला तो प्रकार नाही जमला. थँक्यू सो मच आशिष. संदीप, थँक्यू सो मच. येस रवी, मी शाळेत असताना एकदा गेलेलो होतो, त्याच्यानंतर पण एकदा गेलेलो होतो आणि आता हा रोल करून झाल्यानंतर एकदा जंजिऱ्यावरती गेलेलो होतो. नीरजी पंत किंवा हंबीरराव मोहिते. अच्छा अच्छा अच्छा. येस पवन. लवंगीबाईंबद्दल खरं तर तिचं खरं नाव स्वरांगी मराठे आहे आणि ती खूप उत्तम क्लासिकल सिंगर आहे. आणि ती चाइल्ड आर्टिस्ट म्हणून तिने सुरुवात केलेली होती. पण आत्ता मला वाटतं तिनं ह्याच्या आधी एका सिरियलमध्ये काम केलेलं होतं आणि त्याच्यानंतर आत्ता स्वराज्य रक्षक संभाजीमध्ये लवंगीचा रोल केलेली आहे. पण तिचे गाण्याचे कार्यक्रम खूप होतात. क्लासिकल सिंगर आहे ती आणि खूप छान गाणं म्हणते. कोल्हापूरचे आनंद काळे आणि हो मी नाही, ते वरती जात आहे पटपट. नाही, असं नाही आहे. हंबीरराव मोहितेंच्या भूमिकेमध्ये मी शोभलो असतो. हंबीरराव मोहिते आणि शेवटी काय आहे, कास्टिंग होत असताना त्याच्या चॅनेलचं खूप त्यांच्याकडून काही सजेशन्स येत असतात. पण आत्ताच्या ह्याच्यामध्ये जगदंब क्रिएशन्सकडून पण खूप कलाकारांसाठी एक जी इमेज असते त्याच्याप्रमाणे कास्टिंग केलं गेलेलं होतं. थँक्यू सो मच. कोल्हापुरात शूटिंग चालू व्हावं म्हणून आम्ही बरेच प्रयत्न करतो आहे आणि आमचे पालकमंत्री जे आहेत सतेज उर्फ बंटी पाटील साहेब, त्यांनी खूप सपोर्ट केलेला आहे. त्याच्यामुळे आम्हाला 21 तारखेलाच कोल्हापुरात शूटिंगची परमिशनही मिळालेली आहे. नाही, ती जी आत्ता CM साहेबांबरोबर जी बोलणी चालू आहे ती मुंबईतल्या आणि रेस्ट ऑफ महाराष्ट्रामध्ये शूटिंगची परमिशन मिळावी त्याच्यासाठी चाललेली आहे. त्याच्यात अमोल सर पण खूप सहभागी आहेत त्या सगळ्या चळवळीमध्ये. पण कोल्हापुरात आम्हाला 21 किंवा 22 तारखेला परमिशन मिळाली. त्याच्याप्रमाणे 2 ॲड फिल्मचं पण मला वाटतं बहुतेक शूटिंग झालेलं आहे कोल्हापुरात आणि सिरियलचं शूटिंग आत्ता कदाचित 5 तारखेच्या आसपास चालू होईल. बहिर्जी नायकांबद्दल बाईक राईड, बाईकिंगची आवड मला खूप आधीपासून आहे. कॉलेजमध्ये असल्यापासून मी मोटोक्रॉसमध्ये
खूप वेळेला भाग घेतलेला आहे, रोड रेसिंगमध्ये घेतलेला आहे, डर्ट ट्रॅकमध्ये मी बऱ्याचशा स्पर्धा जिंकलेल्याही आहेत. पण आता बऱ्याच वर्षांचा गॅप पडलेला होता आणि बाईक नव्हती म्हणून मी आत्ता कावासाकी निंजा 1000 नावाची जी बाईक आहे, जी 1000 cc ची बाईक आहे, ती बाईक मी आत्ता घेतली आहे आणि त्याच्यावरून मी बऱ्याच ठिकाणी कुठे कुठे फिरायला जात असतो. आणि त्याच्या सॅडल बॅगमध्ये माझा कॅनन 7D कॅमेरा असतो. त्याच्यामुळे फोटोग्राफी आणि बाईकिंग असं दोन्ही छंद जोपासायला येतात मला आणि मज्जा येते ते सगळं करत असताना. येस निलेश, थँक्यू सो मच. स्वाती, थँक्यू सो मच. अब्दुल्ला प्रशांत लोखंडे, अरे खूप छान ॲक्टर आहे तो. आणि आम्ही खरं तर प्रशांत आणि मी फर्स्ट टाईम काम एकत्र केलेलं आहे. हो हो, तो डायलॉग. हो. नाही, हे आम्हाला वाटून काही असत नाही की मी सिद्धीच्या समोर लढलो असतं आणि सिद्धीचं मस्तक छाटलं असतं. इतिहासात जे आहे ते दाखवणं बंधनकारक आहे खरं तर. लडाखला मी बाईकवरून नाही गेलेलो अजून, पण मी जी बाईक घेतली ती लडाखला जाईल असं मला वाटत नाही आहे, कारण ती स्पोर्ट्स टूरर आहे आणि लडाखला जायचं असेल तर मला वाटतं डुकॅटीची दुसरी एक बाईक घ्यायला लागेल मला, मल्टीस्ट्राडा और समथिंग. येस पवन, थँक्यू सो मच. अमोल शिंदे, महालक्ष्मी सिने सर्व्हिसेसबद्दल काय सांगाल? महालक्ष्मी सिने सर्व्हिसेस ही माझी कंपनी आहे, ज्याच्यात प्रोडक्शन हाऊस म्हणून आम्ही चालवतो. माझे शूटिंगला लागतात ते लाईट्स, जनरेटर, क्रेन, कॅमेरा, व्हॅनिटी, या सगळ्या गोष्टी आम्ही प्रोव्हाइड करतो आणि ॲज अ लाईन प्रोड्युसर म्हणून करतो. तर महालक्ष्मी सिने सर्व्हिसेसच्या अंडर मला वाटतं साधारणपणे 200 प्रोजेक्टच्या एंड स्क्रोलला तुम्हाला महालक्ष्मी सिने सर्व्हिसेस किंवा आनंद काळे ॲक्टर शिवाय लाईन प्रोडक्शन किंवा प्रोडक्शनमध्ये नाव बघायला मिळेल. ज्याच्यामध्ये एक आम्ही आत्ता हॉलिवूडची पण फिल्म करून दिली आहे, ज्याच्यात मी एक महत्त्वाचा रोल पण केलेला आहे. हिंदी फिल्म पण केलेली आहे. कुंदन शाह सरांची शेवटची जी फिल्म होती पी से PM तक, त्याच्यातले जे महत्त्वाचे एक 4-5 रोल आहे त्याच्यातला एक रोल मी केलेला आहे आणि त्याचं लाईन प्रोडक्शन पण माझ्या कंपनीने हँडल केलेलं आहे. येस येस, मी आत्ता ह्याच्या आधी बोललो. यस शुभम, थँक्यू सो मच. शुभम भुजबळ, बाईकची आवड असल्यामुळे मी ती आत्ता बाईक घेतलेली आहे, कारण कुठली तरी गोष्ट राहिली असं वाटायला नको. नमस्कार संतोष. येस, वाई आणि साताऱ्यामध्ये खूप वेळेला मी शूटिंग करून गेलेलो आहे. खरं तर स्वराज्यरक्षक संभाजीचा पहिलं जे आम्ही शूटिंग केलं ते तिथेच साताऱ्याला केलेलं होतं, पण प्रोमो आणि त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या पहिल्यांदा तिथे शूट केलेल्या होत्या. कोंडाजी बाबा एकूण किती दिवस जंजिरा मोहिमेवरती होते ह्याच्याबद्दल थोडंसं वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत, पण मला जेवढी माहिती आहे त्याच्याप्रमाणे 2 पावसाळे किंवा 18 महिन्याच्या आसपासचा तो काहीतरी कालावधी असावा असं काही ठिकाणी लिहिलेलं आहे. काही ठिकाणी 6 महिन्याचा कालावधी आहे, काही ठिकाणी 1 वर्षाचा कालावधी आहे. नक्की माहिती नाही आहे तसं. येस, थँक्यू सो मच. यश श्रीकांत, आम्हाला पण सगळ्यांना शेवटच्या सीनला खूप वाईट वाटलेलं होतं खरं तर. जंजिऱ्यावरती भगवा फडकला असता तर खरंच इतिहास पूर्णपणे वेगळा असता असं ज्यावेळेला आम्ही चर्चा करत होतो त्यावेळेला पण जाणवलं आम्हाला की जंजिरा जर संभाजीराजांच्या ताब्यात आला असता तर शेवटच्या काळामध्ये ज्या वेळेला संभाजी महाराजांना पकडण्याकरता म्हणून जी मोहीम आखलेली होती त्या पिरियडमध्ये जर शंभूराजे जंजिऱ्यावरती जाऊन थांबले असते तर त्यांना शेवटपर्यंत कोणीही अटक करू शकलं नसतं. ही तेवढीच फॅक्ट आहे असं आम्हाला वाटतं. पण दुर्दैवाने त्यावेळेला जंजिरा घेता आला नाही आणि शेवटच्या काळामध्ये त्यांना तशा पद्धतीचं एखादं ठिकाण मिळालं नसावं. वी डोंट नो. येस दत्तात्रय, थँक्यू सो मच. अमोल, थँक्यू सो मच. अक्षय दादा, थँक्यू सो मच. जंजिरा स्वराज्यात आला नाही अशा नोंदी आहेत. खरं तर
जंजिरा शेवटपर्यंत अजिंक्य राहिला असं माझ्या माहितीप्रमाणे, कदाचित माझी माहिती चुकीची असेल, पण त्यावेळेला जेव्हा विचारणा केली त्यावेळेला, त्याच्यानंतर अगदी डच आले, पोर्तुगीज आले, फ्रेंच आले, इंग्रज आले, तोपर्यंतसुद्धा जंजिरा त्यांना घेता आलेला नव्हता. जंजिरा घेताना काय अडचण होती सर? मी त्यावेळेला असतो तर सॉरी, या सिरियलमध्ये जंजिरा घेणं खूप सोपं होतं सिद्धीकडून, पण ती परिस्थिती जी आहे त्या परिस्थितीमध्ये जे मावळी लढत होते त्यासाठी खूप अवघड गोष्ट होती ती. पण तरीसुद्धा हा जो प्रयत्न केलेला होता कोंडाजी बाबा फर्जन यांनी, संभाजीराजांनी जे प्लॅनिंग करून दिलेलं होतं त्या पद्धतीने ते सगळं एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केलेला होता, ते हॅट्स ऑफ आहेत त्या माणसांना, हॅट्स ऑफ. कलानगरी म्हणून कोल्हापूरला ओळखलं जातं, बरोबर आहे, कारण माझी सुरुवातच कोल्हापुरातून झालेली आहे. माझी ॲक्टिंगची सुरुवात राज्यनाट्य स्पर्धा असेल किंवा पहिली फिल्म असेल, आणि तुम्हाला माहिती असेल की ब्लॅक अँड व्हाईटपासून कोल्हापूरमध्ये शूटिंग्स होत आहेत. इथे एक परंपरा आहे, संस्कार आहेत, आणि आत्ताही चांगल्या पद्धतीने इथे काही शूटिंग्स होत आहेत. पुढच्या काही दिवसांमध्ये कोल्हापुरात नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉनच्या काही वेबसिरीज पण शूट केल्या जाण्याची शक्यता दिसते आहे आम्हाला. त्याही काही सिरीज तुम्हाला बघायला मिळतील. आता समांतर नावाची जी सतीश राजवाडेंनी डिरेक्ट केलेली सिरीज आहे ती कोल्हापुरातच अख्खीच्या अख्खी शूट केली गेलेली आहे. जी महालक्ष्मी सिने सर्व्हिसेस म्हणून माझी कंपनी आहे, त्यांनी त्याचं प्रोडक्शन हँडल केलेलं होतं. कोंडाजी बाबा म्हणून मला आत्ताही बरीच जणं बाबा म्हणून हाक मारतात, तर सुरुवातीला माझ्या ते लक्षात यायचं नाही की बाबा काय म्हणतात म्हणून. पण जेव्हा हा रोल सुरुवात झाला त्यावेळेला बऱ्याच जणांनी जेव्हा मी इकडे तिकडे फिरत असेल त्यावेळी बाबा म्हणून हाक मारायला सुरुवात केलेली होती. आत्ताही बरीच जणं बाबा म्हणून ओळखतात किंवा हाक मारतात. नाही, मला अभिमान आहे त्याचा. येस राहुल, थँक्यू सो मच. प्रसाद नाईक, कोकणात कधी येता का सावंत? अरे नेहमीच येतो बाबा, मी माझं गाव तिकडे आहे. मी खरं तर उपळ्याचा आहे, जैतापूरजवळ उपळे म्हणून आहे. हातिवले फाट्यावरून आत गेल्यानंतर खाडीला लागून माझं घर आहे, ते माझं मूळ गाव. पण मी जन्माला आल्यापासून कोल्हापुरात लहानाचा मोठा झालेलो आहे. पण उपळ्याला मी नेहमी येतो. कोकणात सगळीकडे फिरायला मला खूप आवडतं. येस राजेश, थँक्यू सो मच. दिलीप मामा नमस्कार. लॉकडाऊनमध्ये कसा वेळ घालवता? बरीच कामं आहेत, म्हणजे ऑब्व्हियसली घरातली कामं मला नाही करायला लागली नशिबाने कुठल्याही परिस्थितीमध्ये, पण बऱ्याचशा वेब सिरीज बघणं किंवा काही लिखाण किंवा माझ्या उद्योगधंद्यांची कामं, अकाउंट्स, बऱ्याचशा गोष्टी होत्या. दत्ताजी नमस्कार. येस राहुल, थँक्यू सो मच. जंजिऱ्याचा जाने कुठे? नाही, मला प्रश्न नाही कळाला. नवीन मालिका आमच्या चालू होणार होत्या, पण या लॉकडाऊनमुळे ते सगळंच पुढे गेलेलं आहे, तर बघू काय होतं. नाही, मी ह्याच्यानंतर जे घेतलेलं काम होतं ते वेब सिरीजचं होतं. खरं तर ती वेब सिरीज कदाचित तुमच्यापर्यंत पोचायला वर्षभर गेलं असतं, आणि मोठ्या खूप वेगळ्या रोलमध्ये होतो मी. पण मला आता माहिती नाही आहे लॉकडाऊनच्या 3 महिन्यानंतर त्याचं काय होणार आहे. कोंडाजी बाबा फर्जनवर सिनेमा काढा, फिल्म ऑलरेडी येऊन गेले. पन्हाळ्याचा जो त्यांचा मोहिमेचा पोर्शन होता त्याच्यावरती. माहीत नाही. कोंडाजी बाबा त्यांचं जे लिखाण आहे आणि कॅरेक्टर जे मला सांगितलं गेलं त्याच्याप्रमाणे मी ते सगळं तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोंडाजी बाबा दिवस दिवस पोहतो तरी दमत नाही. मला खरं तर पोहण्याची खूप आवड आहे, आणि पंचगंगा नदीमध्येच पोहायला शिकलेलो आहोत आम्ही लहानपणापासून. आणि त्यावेळेला टँक वगैरे खूप कमी होते, जे होते ते 2-1 होते, पण नदीमध्ये पोहण्याची मजा काहीतरी वेगळीच आहे. भूमिकेसाठी असं म्हणून नाही, पण त्याच्या आधी खूप शिवाजी महाराज आणि संभाजीराजांवरची जेवढी पुस्तकं आहेत ती ऑलरेडी वाचून झालेली होती, आणि या कॅरेक्टरबद्दल प्रताप गंगावणे यांनी सांगितलं आणि कार्तिक केंडेंनी ते सगळं समजावून दिलं, त्याच्यावरूनच ही भूमिका केलेली आहे. येस स्वप्नील, थँक्यू सो मच. प्रमोद, होप सो. कोंडाजी बाबा जेवढे समजले तेवढे तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. असं वाटतंय मलाही की त्याच पद्धतीने कोंडाजी बाबा असावेत.
येस महादेव, खरंच कोंडाजी बाबांनी जे काय केलं त्याच्यात तो प्लॅन सक्सेसफुल झाला असता तर इतिहास कदाचित वेगळा असता. शंभूराजे कदाचित असं वाटतंय की त्यावेळेला दुश्मनांच्या हातात सापडले नसते. येस, मलाही लॉकडाऊन उघडल्यानंतर जंजिऱ्यावरती जायचं आहे, बघू कधी योग येतो. खरं आहे कुणाल, खरं आहे. नवीन मालिका मला माहीत नाही आता लॉकडाऊन नंतर कुठला प्रोजेक्ट माझा चालू होतो आहे. या लॉकडाऊनमुळे जे काय 1-2 प्रोजेक्ट माझे चालू होते त्याच्यात डोंट नो. आता लॉकडाऊन संपल्यानंतर समजेल, मी लवकरच तुम्हाला कळवेन. ॲक्टिंग शिवाय कुठला बिझनेस करता? माझी हॉटेल्स आहेत कोल्हापूरमध्ये. हॉटेल राजपुरुष म्हणून एक हॉटेल आहे जे शुद्ध शाकाहारी जेवण आम्ही देतो. उकडीचे मोदक, सोलकढी, पुरणपोळी आणि राहण्याची पण सोय आहे. आणि हॉटेल कार्निवल म्हणून आहे जिथे तांबडा पांढरा रस्सा आणि नॉनव्हेज आणि व्हेज सगळे पदार्थ मिळतात. आणि माझं प्रोडक्शन हाऊस आहे. बऱ्याचशा सिरियल्स आणि म्हणजे थोडक्यात कन्सल्टंट किंवा कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते माझी कंपनी घेते आणि तो प्रोजेक्ट कंप्लीट करून देण्याची जबाबदारी माझी कंपनी करत असते. मोरोपंतांमुळे एकदा जंजिरा मोहीम फसली ना? अच्छा. हो, सिन्नरला मी आलेलो होतो. आजचे जे गड आणि किल्ले आहेत त्याविषयी माझं मत खूप चांगल्या पद्धतीने ठेवण्याची गरज आहे आपले हे किल्ले. आणि मला असं वाटतं की शिवाजी महाराजांची स्मारकं किंवा शंभूराजांची स्मारकं पुतळे करण्यापेक्षा त्यांची स्मारकं बनवणं आपल्या हातातलं नाही आहे की तेवढे मोठे नाही आहोत आपण. त्यांनी जे एवढे मोठे मोठे किल्ले उभे करून ठेवलेले आहेत तीच त्यांची स्मारकं आहेत. ती आपल्याला जपायला जरा जरी जमलीत तरी खूप झालं असं मला वाटतं. अमोल सरांविषयी पण मी खूप बोललेलो आहे. गड किल्ल्यांबद्दल पण खूप बोललेलो आहे. वृषाली, मी रेस्टॉरंटला आजकाल कोल्हापुरात असेल तर असतो. भेट होऊही शकते पण मला माहीत नाही. पुण्यात तांबडा पांढरा हॉटेल काढा. हो, सगळ्याच गोष्टी करता येणं शक्य होत नाहीत. मला ॲक्टिंग पण करायची असते, मला प्रोड्युसर पण व्हायचं असतं, मला हॉटेल पण चालवायचं असतं. पण आहे, विचार आहे तो. तांबडा पांढरा नसला तरी शुद्ध शाकाहारी हॉटेल काढायचा विचार आहे पुण्यामध्ये. थँक्यू सो मच. आजच्या तरुणांनी कोंडाजी बाबांकडूनच असं नाही, आपल्या इतिहासातून खूप काही शिकण्यासारखं आहे आणि ती शिकण्याची गरज आहे असं मला वाटतं. येस स्वाती, खरी गोष्ट आहे. येस विनोद, नमस्कार. येस विनायक, थँक्यू सो मच. येस वृषाली, थँक्यू सो मच. राजन घाग, मुद्दा चांगला आहे. देशभक्ती आत्मसात करणं पेक्षा सुद्धा आतमध्ये जीन्समध्ये असावं लागतं ते. आजकालच्या राज्यकर्त्यांबद्दल मी नाही बोलू शकत काहीच नाही. पण अमोल कोल्हेसारखे राजकारणी आत्ता ह्या सगळ्या ह्याच्यात येण्याची खरंच खूप गरज आहे असं मला वाटतं. कारण अमोलला खूप जवळून ओळखतो आणि खूप वर्ष मी त्याला बघत आलेलो आहे. आणि त्याची जी इंटेन्शन्स आहेत किंवा त्याचे जे विचार आहेत ते खूप छान आहेत. आणि आज खासदार झाल्यानंतर किंवा मला वाटतं 10, 12, 14 आमदारही त्याच्या ह्याच्यात निवडून आलेले असतानासुद्धा तो प्रचंड डाऊन टू अर्थ असलेला माणूस आहे आणि मैत्रीला जागणारा माणूस आहे तो. कोंडाजी बाबा फर्जंदचे वंशज मी खूप चौकशी केली पण ते नाही मिळाले. मराठी कलाकार हिंदीची लाचारी कधी सोडणार आणि मराठी भाषेला 100% कधी. पण आजकाल मला नाही वाटत आहे मराठी कलाकार कुठलेही हिंदीची लाचारी पत्करतायत आणि काही करतायत. आजकाल मराठी इंडस्ट्री खरं तर खूप साऊंड आहे. तुम्ही आत्ताही बघितलं तर OTT प्लॅटफॉर्मवरती किंवा कंटेंट वाईज ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सुद्धा खूप चांगले चांगले प्रयोग मराठीमध्ये केले जात आहेत. खरं तर थिएटर किंवा स्टेजवरती जास्त चांगले प्रयोग केले जातात.
गड किल्ल्यांबद्दल पण मी बोललो आत्ता. कोल्हापूर उत्तरमधून संधी नाही, मला राजकारणात मला नाही वाटत माझा निभाव लागेल, कारण मी खूप जरा जास्त स्पष्ट बोलणारा माणूस आहे, तोंडावरती बोलणारा माणूस आहे, आणि मला नाही वाटत मी राजकारणात फार टिकू शकेल. येस, राजपुरुषमध्ये मी भेटलो असेल नक्कीच. येस विश्वजित, थँक्यू सो मच. समुद्रात सेतू पूर्ण झाला असं नव्हतं ते, त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी होत्या, त्याच्यामुळे ती मोहीम फत्ते करता नाही आली. कोंडाजी फर्जनवरती ऑलरेडी मोहिमेचे पन्हाळ्याच्या मोहिमेवरती फिल्म येऊन गेलेली आहे. खरं आहे, मराठी कार्यक्रमात आणि पुरस्कार सोहळ्यांमध्ये हिंदी गाणी वापरायचं काहीच कारण नाही आहे. त्याच्यावर बऱ्याच वेळेला चर्चाही झालेल्या आहेत, पण त्या गोष्टी आमच्या हातात असत नाहीत, त्या चॅनलच्या हातात असतात. येस येस नामदेव, येस येस, थँक्यू सो मच. खरं आहे, आपण बऱ्याच वेळेला किल्ले बघतो, पण त्याचा इतिहास आपल्याला माहिती नसतो. येस, थँक्यू सो मच. येस, तुम्ही पण सगळेजण काळजी घ्या. कोंडाजी बाबा धनाजी संताजीचा पण भाग दाखल, त्याच्याबद्दल पण अमोल सर काहीतरी वर्किंग करतायत असं मला वाटतंय, पण अमोलनी किंवा त्यांच्या टीमनी ठरवून तसं होत नाही. कुठली तरी एखादी वाहिनी त्याला तयार व्हायला हवी, तर नक्कीच संताजी आणि धनाजी त्यांचाही इतिहास सगळ्यांच्या समोर आणता येईल. येस, थँक्यू सो मच. मालिकेमधला कुठला तरी एखादा डायलॉग असं नाही आहे, खूप अख्खा तो ट्रॅकच खूप माझ्या हृदयाजवळचा आहे, कारण ते कॅरेक्टर मी जगलेलो आहे, आणि तेवढे 3-3.5 महिने दुसरं काहीच मला ते ऑटोमॅटिकली होतं कुठल्याही कलाकाराचं. येस, थँक्यू सो मच अमोल. येस सोनू, जंजिऱ्यावरती गेल्यानंतर नक्की आठवण काढ माझी. जंजिऱ्यावरील तोफांविषयी सुवर्ण, मी मगाशी सांगितलं, पर्टिक्युलर कुठला तरी एखादा सीन असा नाही, तो जो काय अख्खा ट्रॅक आहे तो खूप हृदयाच्या जवळचा आहे. थँक्यू सो मच. येस किशोर, माझे चित्रपट आत्ता येण्याला बाकी आहेत. ते एक हॉलिवूडची फिल्ममध्येच एक अडकलेली होती, ती कदाचित एक जुनी एक फिल्म मी केलेली आहे, रेडिओ नाईट्स, ती अजून आलेली नाही आहे. मी आत्ता आणखी एक वेबसाठी एक प्रोजेक्ट करतो आहे, तो आलेला नाही आहे. त्याच्यातलं आता कुठलं आधी येतं आहे मला तसं सांगता येणार नाही. येस योगेश, शंभूराजांवरती प्रेम असणं गरजेचं आहे, आणि पुढच्या पिढीला तसेच संस्कार करणं गरजेचं आहे. येस येस वृषाली, लवकरच सगळं नॉर्मल होईल. खरं आहे, खरं आहे, खरं आहे. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. संभाजीराजांनंतरचा येसुबाईंचा कार्यकाल खरा आहे, त्याच्यावरती पण चर्चा चालू होत्या, पण मला माहीत नाही आता ती कुठल्या प्रोजेक्टमधून तुमच्या समोर येईल. प्रशांत, मी मगाशी पण म्हटलं, मला असं लाईव्हला जाताना इतकं सोपं ते कॅरेक्टर नाही आहे. म्हणजे मी बाकीच्या नाटकांमध्ये ज्या भूमिका केलेल्या आहेत त्यातले कुठलेही डायलॉग सांगितले तर मी म्हणू शकेन, पण कोंडाजी बाबा फर्जन हे कॅरेक्टर असं आहे की ते तुम्ही सांगितलं त्याच्यातला कुठला तरी एखादा डायलॉग म्हणून दाखवा तर खूप अवघड आहे ते. हो, लवंगीबाईंच्या बाबतीतलं पण येस, इतिहास इतक्या डिटेलमध्ये जाऊन आपण कधी अभ्यास करत नाही, त्यामुळं माहिती असत नाही, पण सिरियलच्या निमित्ताने ते बघितलं जातं आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आपल्या सगळ्यांना कळतात. येस, थँक्यू सो मच. खरं आहे. येस सतीश,
कोंडाजी बाबा आणि आनंद काळे साम्य आणि फरक आहे. बऱ्याच गोष्टी त्यांच्यात साम्य आहे. महाराजांवरची श्रद्धा आणि फरक मोठा विषय आहे, पटकन इथे सांगता नाही येणार. ताराबाईबद्दलचा इतिहास, त्याच्याबद्दल पण मला वाटतं प्रयत्न चालू आहेत कोणाचं तरी, त्याच्यावरती फिल्मचं काम चालू आहे असं माझ्या ऐकण्यात आलेलं आहे. होय कुणाल, कोंडाजी बाबांचे खूप डायलॉग्स सगळ्यांना पाठ पण आहेत आत्ता. येस सोनाली, थँक्यू सो मच. सुवर्णा, थँक्यू सो मच. येस संध्या. कार्टून सोडून अशा सिरियल बघणं खरं तर खूप गरजेचं आहे आणि अशा पद्धतीचं वाचन होणं पण गरजेचं आहे, तर पुढच्या पिढीवरती अशा पद्धतीचे चांगले संस्कार होतील असं मला वाटतं. काय विश्वजितराव, काय बोलायचं आता, गावरानच बोलत लहानाचं मोठं झालो आहे की आम्ही, आता आणि काही वेगळं बोलायचं ते. येस, कोल्हापूरला आलात आणि मी कोल्हापुरात असेल तर नक्की गाठभेट होईल आपली. जेवढे मला कोंडाजी बाबा समजलेत तेवढे मी तुमच्या समोर ठेवलेले आहेत. लक्ष्मण जाधव, नमस्कार. नमस्कार. खरं आहे, मायापेक्षा जास्त तुमच्या सगळ्यांना डायलॉग पाठ आहेत असं मला वाटतं. हो सत्यजित, सध्या लॉकडाऊनमुळे मी कोल्हापुरातच आहे. थँक्यू सो मच. येस कुणाल. अच्छा, मला कर्नाटकमधून बघताय याच्याबद्दल तर खूप छान वाटतं आहे. पण जेव्हा कोंडाजी बाबा फर्जनचा रोल मी करत होतो त्यावेळेला जगभरातून फोन्स आणि मेसेजेस येत होते फेसबुकला किंवा इन्स्टाला, की ज्याच्यामध्ये US, UK, दुबईला आम्ही आत्ता नाटक घेऊन गेलेलो होतो. ऑस्ट्रेलियाला आम्ही नाटक घेऊन गेलेलो होतो. तर तिकडची बरीच जणं रेग्युलरली स्वराज्यरक्षक संभाजी ही सिरियल बघत होते आणि त्यांच्याकडून पण खूप छान रिप्लाय आलेले होते. थँक्यू सो मच. नक्की भेटूया लक्ष्मण जाधव, नक्की भेटू आपण. येस अग्निगीते, तुम्ही पण काळजी घ्या. थँक्यू सो मच. येस 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 कल्याण, मी छान आहे, तुम्ही पण काळजी घ्या. कोंडाजी बाबा, थँक्यू सो मच. येस सुधाकर भोसले, कतारमध्ये पण बघताय, थँक्यू सो मच. खरं आहे, जंजिरा मोहीम यशस्वी व्हायला पाहिजे होती. नक्की माझ्याकडे खूप चांगल्या भूमिका आल्या आणि ऐतिहासिक किंवा असा मी फरक करत नाही. भूमिका चांगली असेल तर मी नक्की करेन आणि तुमच्यासमोर येईलच. येस येस, थँक्यू. अक्षय, थँक्यू सो मच. बिहारमधून गप्पा मार, थँक्यू सो मच. चोपडे साहेब पुण्यातून. येस, झी5वर मला वाटतं ही मालिका चालू आहे, तुम्ही कधीही ते एपिसोड्स बघू शकता आत्ताही. येस वैशाली, पुण्यात कधी येणार? पुण्यात मी बऱ्याच वेळेला येतो. येस गणेश. येस सोनाली बेंद्रे. येस नक्की भेटू आपण. थँक्यू सो मच. श्रीधर पांगे, तुला तर सगळे डिटेल्स मी देईन, त्याच्यासाठी लाईव्ह येण्याची गरज नाही आहे मला. येस राजू, नक्की भेटूया राहुल. येस मला वाटतं बराच वेळ झालेला आहे. मला वाटतं साधारणपणे आपण तासभर गप्पा मारतोय आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्याला चर्चेमध्ये वेगळ्या आपण बहिर्जी नाईक आणि
असते तर 100. हे जर तरचं जे आहे त्याच्यात आपण काहीच बोलू शकत नाही. कुठल्याही परिस्थितीत शंभूराजे सापडायला नको होते असंच प्रत्येकाला वाटणार आहे, पण इतिहास इतिहास आहे. येस, मला वाटतं बराच वेळ आपण गप्पा मारतो आणि बऱ्याच विषयांवरती पण चर्चा केलेली आहे, बरेच अनुभव पण शेअर केलेले आहेत, तुमच्याकडून पण खूप गोष्टी मला समजलेल्या आहेत. थँक्यू सो मच, तुम्ही सगळीजणं इथे आलात आणि आपल्याला गप्पा मारता आल्या. नाही, मी लाईव्ह फारसा येत नाही. मी ह्याच्या आधी 1-2 वेळेला चालेलो होतो आणि आत्ता हे या सिरियलचंच फॅन पेज आहे, त्याच्यामुळे इथे असलेल्या सगळ्या जणांना या सिरियलबद्दल माहिती आहे, म्हणून आवर्जून मी इथे आलेलो आहे. पुन्हा कधी लाईव्ह येईन मला आय डोंट नो, पण लवकर येण्याचा मी प्रयत्न करेन. ठीक आहे. येस येस, थँक्यू सो मच. थँक्यू. सगळीजणं काळजी घ्या, सांभाळून राहा. येस येस.